नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्राचा प्राईम टाइममध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन आता शववाहिका ही कळवा रुग्णालयातून निघालेली आहे. अक्षयच्या मृतदेहावर उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधी होणार आहे. मात्र उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध पाहायला मिळतोय. विरोध दर्शवताना बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. तर दफनभूमीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय. आणि कळवा रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका आता उल्हासनगरकडे रवाना होत आहे. उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदे याच्यावर दफनविधी पार पडणार आहे. या ठिकाणी खड्डा देखील खोदलेला होता. मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून या ठिकाणी मोठा विरोध पाहायला मिळाला. बुजवलेला खड्डा आता पुन्हा खोदण्याचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. दरम्यान स्मशानभूमीचे दोन्ही गेट आता बंद करण्यात आलेले आहेत. तर विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलाय. तर दोन्ही दृश्य आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आता उल्हासनगरकडे रवाना झालेली आहे. तर उल्हासनगरमध्ये बुजवलेला खड्डा पुन्हा एकदा खोदायला सुरुवात करण्यात आली आहे. उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये हा खड्डा खोदलेला होता. या ठिकाणी स्थानिकांकडून त्याचबरोबर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध देखील पाहायला मिळालेला होता. प्रशासनानं जो खड्डा खोदलेला होता तो स्थानिकांनी बुजवला. मात्र हा खड्डा आता पुन्हा खोदायला सुरुवात झालेली आहे आणि रुग्णवाहिका देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होईल. त्यानंतर अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल. मात्र पोलिसांनी या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. स्मशानभूमीच्या बाहेर देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. आम्हाला त्या नराधमाची मयत इकडे गाडायची नाही, बुजू द्यायची नाही. आमच्या मस्तात त्याला जागा भेटणार नाही. त्याला नाल्यात टाका, त्याला कुत्र्या भांजराला खाऊ द्या, पण आमच्या मस्तात उल्हासनगर मध्ये त्याला जागा नाही. त्याला आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की कृपया करून त्याची बॉडी जिथं तो राहतो तिथं त्याची बॉडी दफन करावी. उल्हासनगरला जर दफन केलं तर अति मोठं आंदोलन होऊ शकतं. अजिबात त्याला या शमशानात जागा नाही. आमच्या त्याला कुठेही नेऊन पुरा, आम्हाला बाकी काही करायचं नाही. तर ही रुग्णवाहिका आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका आता निघालेली आहे. तर ही तीनही दृश्य आपण पाहतोय. रुग्णवाहिका आता निघालेली आहे. त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास काही वेळापूर्वी मोठा विरोध पाहायला मिळालेला होता. स्थानिक नागरिक त्याचबरोबर शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आक्रमक बनलेले होते आणि प्रशासनानं जो खड्डा खोदलेला होता तो पुन्हा एकदा बुजवला गेला. आणि त्यानंतर आता हा बुजवलेला खड्डा जेसीबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा खोदला जातोय. तर कळवा, अंबरनाथ आणि ठाणे या तीनही ठिकाणी मोठा विरोध झाल्यानंतर अखेर प्रशासनानं उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. अर्थात कोर्टाकडून सरकारला आदेश देण्यात आलेले होते की अक्षय शिंदेच्या मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तर गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, कुठपर्यंत तुम्ही आहात? रुग्णवाहिका सध्या कुठपर्यंत पोहोचली आहे? तर पुन्हा एकदा गणेश यांच्याकडे जाणार आहोत. मात्र ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन कळवा रुग्णालयातून ही रुग्णवाहिका निघालेली आहे आणि थोड्याच वेळात ती उल्हासनगरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये स्थानिकांनी विरोध करत जो खड्डा बुजवलेला होता तो पुन्हा एकदा खोदायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून हा खड्डा खोदला जातोय आणि थोड्याच वेळात या ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह दाखल होईल. मात्र प्रशासनानं या ठिकाणी मोठी खबरदारी घेतलेली आहे. तगडा बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे. दरम्यान आताच हाती आलेल्या माहितीनुसार ही रुग्णवाहिका कल्याणपर्यंत पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात ती उल्हासनगरमध्ये दाखल होईल. त्या ठिकाणी उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमी या ठिकाणी अक्षय शिंदेवर दफनविधी पार पडेल. मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी प्रशासनाकडून खबरदारी घेत खड्डा बुजवण्यात आलेला होता. मात्र खोदलेला खड्डा ह्या स्थानिकांनी बुजवला. अनेक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. मात्र पोलिसांकडून या संपूर्ण परिसरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्मशानभूमीचे गेट देखील आता बंद करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस तैनात आहेत. आणि आता जेसीबीच्या माध्यमातून स्थानिकांनी जो खड्डा बुजवलेला होता तो पुन्हा एकदा खोदायला सुरुवात झाली आहे. गणेश थोरात यांच्याकडे जाणार आहोत. गणेश, कल्याणमध्ये रुग्णवाहिका पोहोचल्याचं कळत आहे.
सध्या सागर कळवा या रुग्णालयातून अक्षय शिंदे यांचा शव घेऊन रुग्णवाहिका थेट उल्हासनगरच्या दिशेने जात असताना आता सध्या ठाणे कल्याण शहर या ठिकाणी त्यांनी गाठलेलं आहे। त्या रुग्णवाहिकेमध्ये त्यांचे अक्षय शिंदे यांचे नातेवाईक आहे। तसेच ही रुग्णवाहिका पाहायला गेली तर आता उल्हासनगर या ठिकाणी त्याला दफन करण्यात त्या ठिकाणी गाडण्यात येणार। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा पोलीस बंदोबस्त असेल। त्या ठिकाणची परिस्थिती पाहता सध्या आता पोलिसांनी तिकडचं वातावरण शांत केलं, अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे। स्थानिकांना मात्र या ठिकाणी दफन करून न देण्याची भूमिका त्या लोकांनी घेतली असली मात्र पोलिसांनी आता ही जागा जी ठरवून दिलेली आहे त्या ठिकाणी नातेवाईकांना आता त्या ठिकाणी दफन करता येणार आहे। दफन याचं कारण म्हणजे कुठलेही पुरावे नष्ट न होण्यासाठी अक्षय शिंदे यांचा मृतदेह दफन करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून झाली होती आणि त्याचप्रमाणे आता उल्हासनगर या ठिकाणी 7 दिवसाच्या नंतर आता त्यांचं दफन या उल्हासनगर या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक संस्थांनी देखील आता विरोध दर्शनाला सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वी वातावरण देखील चिघळलं होतं उल्हासनगर या ठिकाणचं, मात्र पोलिसांनी आता त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पुन्हा खड्डा आणि खोदून आता त्या ठिकाणी त्यांना आता अक्षय शिंदे याला आता तिकडं दफन केलं जाणार आहे। त्यामुळे 7 दिवसाच्या नंतर अक्षय शिंदे यांचा एन्काउंटरच्या नंतर आज त्याची दफनभूमी उल्हासनगर या ठिकाणी ठरवली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच या प्रकरणात बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अक्षय शिंदे यांच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच अंतर्गत पोस्को गुन्हा अंतर्गत त्याला तपासकामी ठाणे क्राईम ब्रांच पोलीस घेऊन जात असताना मुंब्रा बायपास या ठिकाणी अक्षय शिंदे यांनी पोलिसांची रिव्हॉल्वर जी आहे ती त्यांच्या कमरेकडनं काढून त्यांना 3 गोळ्या फायर केल्या। त्यातली एक गोळी जी आहे ती पोलिसाच्या मांडीला लागली। निलेश मोरे यांच्या ती मांडीला लागल्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात, त्यांच्यासोबत जे 2 अधिकारी होते त्यांना देखील ज्युपिटरमध्ये रुग्णालयामध्ये उपचारासाठी आहेत। संजय शिंदे यांनी प्रत्युत्तर म्हणून अक्षय शिंदे यांच्या डोळ्यात मारली, त्यानंतर पुढे कळवा रुग्णालय। बरोबर आहे गणेश, तुम्ही आपल्यासोबत राहात तर ज्या ठिकाणी दफनविधी होणार आहे त्या ठिकाणी सुनील जाधव आपल्यासोबत आहेत। सुनील, काय स्थिती आहे? शांततापूर्ण वातावरण आहे का आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी अद्यापही तैनात आहे? सागर, अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकता की आता सध्या जे आहे स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदे याच्यावर दफन करण्यासाठी जो खड्डा आहे पुन्हा एकदा जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आलेला आहे। त्याला अंत्यविधीसाठी लागणारी जी सामुग्री आहे ती सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे स्मशानभूमी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, कारण हा खड्डा या ठिकाणी दफन करू नये यासाठी स्थानिक नागरिक असतील, शिवसेना पदाधिकारी असतील यांनी विरोध केला होता व त्या ठिकाणी तो खोदलेला खड्डा पुन्हा त्या ठिकाणी बुजवण्यात आला होता। मात्र त्यानंतर पोलिसांनी पोलीस बळ वापरतात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। नक्कीच सुनील, तर या संपूर्ण घटनेकडे, या संपूर्ण बातमीकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहितीसाठी। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा ऑडिओ संवाद आता ट्विट करण्यात आला। 2 अज्ञात व्यक्तींचं अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भात हे संभाषण आहे। पोलीस व्हॅनच्या मागे स्वतःची गाडी असल्याचा दावा एका व्यक्तीनं केला। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचं ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा आहे। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वो जो अक्षय शिंदे का जो मर्डर हुआ है ना, हाँ, वो उसके पीछे मेरी गाड़ी थी। अच्छा, मेरी फट गई तो मैं बाद में फिर कुछ नहीं कर पाया। मैं बोला आपको बोलता हूँ, फिर बाद में बोलो कुछ गलत मैसेज ना चला जाए, मेरे पीछे लगे होंगे। अच्छा, तो वीडियो था क्या आपके पास? नहीं, वीडियो तो नहीं था। मैं और मेरा साला हम रैली में जा रहे थे। अब हाँ। मुमरा का पहाड़ चढ़ते हैं ना, हाँ, तो अपने पीछे आगे मतलब पीछे से ओवरटेक करके आई थी उनकी वैन। हाँ, उसमें ऑलरेडी उन्होंने पर्दे लगाए थे सब यहाँ से। अच्छा, तो पहले उसकी गाड़ी उछली तो ठक करके आवाज आया, हमको लगा गाड़ी का पाटा बजा गया। हाँ। सेकंड आवाज आई तो मैं थोड़ा डर गया, मैं बोला कुछ तो इश्यू होगा। और वो पुलिस वाले ने भी गाड़ी रोकी, वो बाहर है, मैंने दरवाजा खोला, 2 पुलिस वाले शायद कुछ उतरे, वापस उन्होंने बंद किया और वापस चले गए। फिर तीसरी आवाज आई। अच्छा, तो हम लोग डर गए, फिर मैं ओवरटेक मार के भाग गया, वो कलवा की तरफ घुस गए। हाँ, और हम लोग अपने टी जंक्शन की तरफ चले गए। पहले ऐसा लगा कि गाड़ी का पाटा बजा गया, गाड़ी उछलती है ना, हाँ, हाँ, ठक करके फिर सेकंड हाँ। ठक करके एंड देन फिर तीसरा ठक, और गाड़ी को सब पर्दे लगाए थे। मेरा साला भी डर गया, बोले भाईजान चलो यहाँ से, अभी मोबाइल वोबाइल अपना चालू नहीं था, हम तो बस रैली में जा रहे थे, तो बोला सुकून से चलो चुपचाप। फिर मोबाइल चेक किया तो पता चला कि उसी न्यूज आ रही है अक्षय शिंदे की। हाँ, क्योंकि जानबूझ के अपने रैली के टाइम पे उसको मारा है पुलिस वालों ने।
अब वो लोग स्पॉट कहाँ बता रहे हैं मालूम है तुम्हारे को? वाई जंक्शन का जो ब्रिज शुरू होता है ना नया वाला, हाँ वो ब्रिज के शुरू होने के थोड़ा आगे। नहीं मैं बताता हूँ किधर हुआ एग्जैक्ट। ये अपनी दरगाह है ना जब डैम था छोटा सा वो। अच्छा, रईस बाबा की दरगाह? हाँ वहाँ से थोड़ा नहीं आपला फकीर शाह बाबा की दरगाह, फकीर शाह बाबा की हाँ दरगाह। कोण कशाला आयडेंटिफिकेशन करेल? नंतर पोलिसांचा त्रास सहन कोण करेल? तुम्ही त्याला बाहेर का काढलं जेलमधनं? याचं काही कारण द्या ना, सांगा की आम्ही ह्या कारणासाठी बाहेर काढलं. तुम्ही जेलमधनं म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमधनं बाहेर काढताना मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली होती का? आम्ही त्याला बाहेर काढतो आणि एवढी घाई का लागली तुम्हाला? तुम्ही आपटे आणि कोण दुसरे फरार आहेत त्यांना शोधायचं काही थांगपत्ता आता पत्ता लागत नाही. एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही. त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि अशी ज्यावेळेला मृत्यू होता त्यावेळेला त्याची चौकशीच होते. चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही. अनेक वेळेला जे गुन्हेगार असतात त्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असते, त्याच्यामुळे ते पोलिसांवर हल्ला करतात. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी केलेला एक कृती असते आणि ती कृती तशी केली जाते, सर्वत्र केली जाते ही वस्तुस्थिती. आणि त्याच्यामध्ये अशी कृती जर स्वसंरक्षणासाठी केली असली तर ती योग्य अयोग्य ही ती यंत्रणा ठरवते. अक्षय शिंदेला शिक्षा झाली याचं कोणाला दुःख नाही वाटलं, पण शिक्षा ज्या प्रकारे झाली हे संविधानाला धरून नाही. अशा पद्धतीनं कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यांच्याकडे संशयाची सुई आहे, ते आज फरार आहेत, त्यांना अटक झालेली नाही आणि म्हणून कदाचित काही गोष्टी समोर येतील आणि ते पुरावा म्हणून अक्षय शिंदे ठरू शकतो आणि म्हणून तो पुरावा नष्ट करण्याकरताच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला तर नाही ना, अशी समस्त महाराष्ट्राच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्याला काही पुरावे आता समोर येत आहेत. त्यातला पुरावा एखादा जर जितेंद्र आव्हाडांच्या हातामध्ये आला असेल तर ते तसं बोलले असतील. तर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट पाहिलं नाही, मात्र कोर्टानं प्रश्न उपस्थित केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर कोर्ट काय म्हणतं हे जास्त महत्त्वाचं असल्याचं देखील सुळे यांनी म्हटलंय. असं तर ट्विट मी पाहिलेलं नाही, पण माननीय कोर्टाने खूप प्रश्न विचारलेत आणि माननीय कोर्टाने अनेक प्रश्न या केसबद्दल विचारलेले आहेत की नक्की ही घटना कशी घडली, ज्या माणसाचा चेहरा बंद होता, हात बांधलेले होते, त्याला बंदूक कशी चालवायची हे कसं कळलं. त्याच्यामुळे माननीय कोर्टानेच ह्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय कोर्ट काय म्हणते ह्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आरोपीनं गोळीबार केल्यावर पोलीस फक्त शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का? अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमातून विरोधकांनाच हा सवाल केला. एन्काउंटर केला नसता तर आरोपी पळून गेला असं विरोधक बोलले असते. पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली का असं देखील विरोधक बोलले असते, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. आमच्या समोर आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस ठेवून बंदूक दाखवते आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा, 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवले. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून नागपूर विमानतळावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नितेश राणे नागपूर विमानतळावर येण्यापूर्वी ही घोषणाबाजी झाली. मला संविधानानं कुठेही जाण्याचा अधिकार दिल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. तर शिवसैनिकांनी नितेश राणेंना रस्ता बदलायला लावला अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. मालवणमध्ये आदित्य ठाकरे यांनी रस्ता बदलला नव्हता असा खोचक टोला देखील भास्कर जाधव यांनी लगावलाय. मी तुम्हाला 4 घटना 4 शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे. हे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत. राणे साहेबांनीही ते सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर 2च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या याच्या का उठून गेले कधीतरी विचारा ना. रस्ता ह्यांनी रोखून धरला. आमच्या त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा. परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटेल झालं तरी मी रस्ता बदलणार नाही. पण आज शिवसैनिकांनी शिवसैनिकांची ताकद, त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो त्यांनी
आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं.